गोरगरीब आणि सर्वसामान्य लोकांच्या सेवेसाठी आपला सर्वाधिक वेळ देणारा भला माणूस म्हणजे डॉक्टर अजीमुद्दीन शेख। ते शेतकरी संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट असे कार्य करत आहेत। आईवडिलांच्या शिकवणीनुसार ते गोरगरीब आणि दीनदुबळ्या लोकांची सेवा करतात। त्यांच्यात ते देव पाहतात आणि त्यांच्यासाठी आवश्यक ते कार्य करतात। डॉक्टर अजीमुद्दीन शेख हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत। गोरगरीब लोकांची त्यांनी आरोग्य सेवा करताना कधीच पैशाची अपेक्षा केलेली नव्हती। जेवढे देतील तेवढेच पैसे घेऊन त्यांनी सेवा केलेली आहे। पैसा त्यांच्या पुढे गौण आहे। सध्या तर ते पूर्णपणे सामाजिक कार्यामध्ये रमलेले आहेत। शेतकरी वर्गासाठी त्यांचे मोठे कार्य आहे। म्हणून अशा या विशेष व्यक्तिमत्वाच्या डॉक्टर अजीमुद्दीन शेख यांच्या आजवरच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। मुलाखत आणि मुलाखतीच्या माध्यमातून आपण चांगल्याच माणसाला नेहमी मांडतो। आज असंच एक चांगलं व्यक्तिमत्व गोरगरीब कष्टकरी शेतकरी यांच्यामध्येच स्वतःचा देव पाहणारे म्हणजे आला आणि देव पाहणारे। कारण देव आहे नेमका कोठे तर देव आहे या ठिकाणी माणसांच्या हृदयामध्ये आणि माणसांची आपण सेवा करूया मग नाही का। ही शिकवण त्यांच्या वडिलांची। अर्थातच मी बोलतोय शेतकरी संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष डॉक्टर शेख अजीमुद्दीन यांच्याबद्दल। अगदी वडिलांनी जी शिकवण दिली की बाबा रे लोकांचं भलं करावं, कारण लोकांमध्येच या ठिकाणी देव आहे नाही का, अल्लाह आहे, खुदा आहे, गॉड आहे। आणि मग वडिलांची जी काही शिकवण होती त्या शिकवणीवर ते चालतायत। आज या मुलाखतीच्या माध्यमातून डॉक्टर शेख यांचा जो जीवन प्रवास आहे आपला पाहायचा आहे। डॉक्टर साहेब, मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत। सुरुवात करूया अगदी आष्टी तालुक्यातील नव्हे या जिल्ह्याच्या बाउंड्रीवरला गाव म्हणजे पिंपळा नाही का। काय सांगाल नेमकं या पिंपळा या गावामध्ये जी जडणघडण झाली आपली, आपण जी लहानाचे मोठे झालात, तुमचं जे शेख कुटुंब आहे नाही का, काय सांगाल अगदी भूतकाळ नेमका काय आहे तुमचा? मी वास्तविक रुई 36 इथून अहमदनगर जिल्ह्याच्या या बॉर्डरला राहतो। पिंपळा आणि रुई 36चं अंतर एक 10 किलोमीटर आहे। मी व्यवसायानिमित्त 1984 साली पिंपळा येथे आलेलो आहे। 2000 पर्यंत मी व्यवसाय केला आणि त्याच्यानंतर मी चळवळीत सक्रिय सहभाग घेतला। मी माझा व्यवसाय वगैरे पूर्ण बंद केलेला आहे। आमच्या आई वडिलांनी आम्हाला जी शिकवण दिली होती की दीन दलित गरीब दीन दुबळ्यात देव आहे, देव हा मशीद किंवा मंदिर किंवा इतर कुठं नाही आहे, त्यांच्या शिकवणीच्या अनुषंगाने हे काम करत असताना वेगवेगळ्या चळवळीत काम करत असताना की खरी गरज आज सगळ्यात जास्त गरज असेल तर शेतकरी वर्गाला आहे। सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या या आमच्या भागात होत आहेत आणि मग शेतकरी तारायचा असेल तर शेतकरी चळवळीत काम करावं लागेल। म्हणून मी 2016 साली सक्रिय शेतकरी संघटनेत सहभाग घेतलेला आहे। ना तू हिंदू है ना मुस्लिम है, तू इंसान है खाली। हाँ, सिर्फ अगर मैं इंसान हूँ तो मेरा फर्ज है कि मैं इंसान के नज़दीक जाऊँ और उसके जो दुख दर्द है वो बांट लूँ। मला असं वाटतं की आईवडिलाने शाळेने गुरुजींनी काय शिकवावं तर इन्सानियत शिकवली नाही का, माणुसकी शिकवली। अगदी वडिलांना वाटायचं की आपल्या मुलाने चांगलं काम करावं नाही का, आणि आज वडिलांची जी काही शिकवण होती त्या शिकवणीने आपण चालतायत। तुम्ही सांगितलं की तसं तुमचं गाव हे अहमदनगर जिल्ह्यातील नाही का, कामानिमित्त व्यवसायानिमित्त 1984 साली इथं आला पिंपळ्यामध्ये, आणि हे तसं गाव बीड जिल्ह्यातलं बाउंड्रीवरलं गाव आहे। अगदी 1984 ते 2000 पर्यंत तुम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे। काय कशी सर्व्हिस होती, काय कसं काम करत होत ते सांगा। आम्ही 24 तास रुग्णांना सेवा दिलेली आहे आणि गोरगरिबांना आम्ही कधी पैसा मागितला नाही। दिला तर दिला, नाही दिला त्याच्याकडे धान्य असेल तर धान्य देखील घेतले, ते पण त्यांनी स्वखुशीने दिलं तरी। आणि आज तागायत आमचे काही निवेदन देऊ शकले नाही, आम्ही त्यांना मागितली नाही, ती माफ केली, कारण त्यांची परिस्थिती नाही आहे ती देण्याची। आज डॉक्टर साहेब, मला विचारावंसं वाटतं की जेव्हा आपलं क्लिनिक आपला दवाखाना चांगला चाललेला असतो तर लोकांची एक भावना असते ना, साहजिकच आहे, कारण आपण करतो पोटासाठीच। तर आपलं घर असावं, मोठं घर असावं, खूप पैसा असावा, गाडी असावी, जमीन जुमला असावा, ही भावना असते। आणि तुम्ही सांगतायत की आम्ही लोकांची सेवा केली, अगदी पैसा असोत नसोत नाही का, सेवा करत राहिलात।
कधी स्वार्थाने स्पर्श केला नाही का? नाही केला, कारण मला राहायला घर आता मी 2007 साली खरेदी केलं, तेही मुलाने खरेदी केलं, मी नाही केलं. मी आज 2007 पर्यंत भाडोत्री घरात राहत होतो. अगदी मला अगदी हे स्वप्नवत वाटतंय खरं तर, कारण वैद्यकीय क्षेत्रामध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा बऱ्यापैकी आपला पैसा मिळतो नाही का, आणि ते काही चुकीचं नाही. आपल्या ज्ञानाची ती किंमत असते खरं तर, आणि तो मानही असतो. तुम्ही पैसा नेहमीच गवून ठेवला आणि पाहता पाहता जे चाललं होतं तेही बंद केलं. काय असं कारण ठरलं की अगदी जो व्यवसाय आहे आपला वैद्यकीय क्षेत्रात तो बंद करून अगदी पूर्ण वेळ सामाजिक जीवनामध्ये सक्रिय व्हावं असं वाटलं? वाढत्या शेतकरी आत्महत्या, मी ग्रामीण भागात राहतोय आणि दुर्गम भागात राहतोय. इथं ह्या दुर्गम भागातील प्रत्येक शेतकरी गोरगरीब माझा पेशंट होता, माझा ग्राहक होता, अति विश्वासाने माझ्याकडे येत होता. त्यांच्या परिस्थितीकरता मी काही करू शकत नव्हतं, याचं दुःख कुठंतरी होतं. आणि योग्य वेळ आल्याच्या नंतर मी त्यात सक्रिय सहभाग घेऊन हे सगळं सोडून मी शेतकऱ्यांसाठी काम करण्याचं ठरवलं आणि करतोय. यासाठी मला मोलाची साथ माझी पत्नी आणि मुलांनी दिलेली आहे. सुखामध्ये नांदत असताल, सुखाने नांदत असताल तर दुःखाकडे कोणी जाणार नाही भाऊ नाही का, कारण दुःखाचा दरवाजा कोणीच खटखटत नाही नाही का, आणि तुम्ही मात्र अगदी दरवाजा ओपन केलाय पूर्णपणे. अगदी स्वतःला तुम्ही दुःखाच्या खाईत लोटलं खरं तर, म्हणजे अगदी सगळं बरं चाललं होतं. मग हे जेव्हा दवाखाना बंद करण्याचा निर्णय घेतला 2000 साली, त्यावेळेला मग घरच्यांची काय प्रतिक्रिया होती? म्हणजे खास करून तुमच्या अर्धांगिनी, तुमचा मुलगा असेल, यांनी मी अगोदरच सांगितलंय की मला यांची साथ नसती तर मी चळवळीत येऊ शकत नव्हतो आणि थांबवू शकत नव्हतो, कारण तिने एक भांडं आपटलं की मी मिटवणार आहे. आणि याच्या पलीकडे मला जास्त बोलण्याची गरज नाही. मला असं वाटतं की अल्लाह की मेहरबानी की तुम्हाला तुमच्या अर्धांगिनी चांगल्या भेटल्या की ज्यांनी तुमच्या या सामाजिक कार्यासाठी त्यांनी सपोर्ट केला. सर, चळवळीमध्ये जेव्हा आलात अगदी काय म्हणजे अगदी जवळपास आता 22-23 वर्ष नाही का, त्या 23 वर्षामधली तुमची जी चळवळ आहे, जी शेतकरी संघटना आहे, कार्यकर्ता ते आता जिल्हा अध्यक्ष आहात, तर काय कशा प्रकारचं कार्य राहिलं आहे? कुठले कुठले आंदोलने केली? त्या आंदोलनाला यश असेल ते सांगा. आम्ही तशी अनेक आंदोलनं केली. CM to PM च्या घरावर आम्ही आंदोलन केलं, पायी मोर्चा काढून आसुड यात्रेच्या दरम्यान. मी जवळपास बीड जिल्ह्यात 130 कोटी रुपये विमा, जो विमा कंपनीने बुडवला होता, तो आम्ही आयुक्त कार्यालयात आंदोलन, बीड जिल्ह्यात आंदोलनं करून तो बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मिळवून दिला आहे. 130 कोटी रुपये जवळपास, जास्त असेल पण कमी नाही. आणि बँकामध्ये पीक कर्ज घेण्याकरता दलाल नेमले होते, आम्ही ते दलाल बंद केले आणि विना दलाल प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही पीक कर्ज उपलब्ध करून दिलं. हे आम्ही अभिमानानं सांगतो. संघटनेचे अध्यक्ष आहात, जाणकार आहात, अभ्यासू आहात. मला एक विचारावं वाटतं की शेतकऱ्यांची जी आजची स्थिती आहे, जी परिस्थिती आहे, किंवा शेतमालाचा जो भाव असेल, खास करून सोयाबीनचे जे दर आहेत नाही का, यावर काय प्रतिक्रिया आपली? मुळात सरकारचं धोरण हेच शेतकऱ्याचं मरण आहे. शेतीमालाला जो उत्पादन खर्च होतोय, समजा शेतीमालाला उत्पादन खर्च आता गाईच्या दुधाचा सांगतो मी साधारण, तर तो गाईच्या दुधाला सरकार सांगते, विद्यापीठाचे कुलगुरू यांची एक समिती असते, त्यांनी खर्च काढतात. त्या खर्चानुसार गाईच्या दुधाला प्रति लिटर 42 रुपये खर्च येतो उत्पादनाला, आणि नफा वेगळा, नफा फक्त उत्पादन. आणि मग आज गाईचं दूध आम्ही 25 ते 27 रुपये लिटर विकतो, आणि मग कसे जागणार शेतकरी? पूर्ण मायनस आहे. मला असं वाटतं की तोटा सहन करून सुद्धा आनंदाने जीवन जगणारा शेतकरी नाही का, बिचारा म्हणजे अगदी शेतीमालाला भाव नाही, त्याच्या दुधाला भाव नाही, अगदी सगळ्याच बाबतीमध्ये अगदी जी शासनाची जी भूमिका आहे शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये काय वाटते नेमकी, म्हणजे नेमकी कशी असायला पाहिजे आणि कशी आहे? नेमकी शासनाने फक्त शेतीमालात जो बाजारभावात हस्तक्षेप आहे तो थांबवावा, किंवा शेतीमालावरील निर्यात बंदी उठवावी. महत्वाचं आम्हाला खुल्या बाजारपेठेत येऊ द्या, कारण आता तुम्ही पाहाल चिकन असेल, मटण असेल, व्यावसायिकाचे मसाले असतील, अनेक जे धंदे आहेत त्यात सरकारचा हस्तक्षेप नाही भाव ठरवण्याबाबतीत. फक्त शेतीमाल उत्पादन आम्ही करायचा आणि त्याचा भाव ठरवायचा अधिकार सरकारकडे आहे. आणि तो सरकारचा हस्तक्षेप बंद झाला तर शेतकरी विमानात नक्की फिरत. निश्चितपणे तुम्ही आता एक उल्लेख केला की जर हस्तक्षेप बंद केला, शेतीमालाला योग्य भाव दिला नाही का, तो काही फार मागत नाही पण योग्य भाव मागतो नाही का,
कारण शेतकऱ्याची किंवा संघटनेची भूमिकाच पहिली अशी की फार नको, पण जे आहे तरी व्यवस्थित द्या, फक्त जास्त नको, रास्त रास्ता द्या. पण रास्ता देत नाहीत म्हणून रस्त्यावर यावं लागतं नाही का? निश्चितपणे एक शेतकरी संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष आहात, तर आणखी पुढील काळामध्ये काय भूमिका असेल, आणखी धोरणं काय असतील तुमचे, आणि कशा प्रकारे आणखी शासनाला जाब विचारायचं? आमचं मुख्य धोरण कुठल्याही परिस्थितीत शेतकरी आत्महत्या थांबल्या पाहिजे. शेतकऱ्यांना हे दिलेलं अनुदान, विमा कवच, हे 2,000 रुपये PM किसान योजना किंवा दुसऱ्या अनेक योजनातून ज्या सबसिड्या वगैरे दिल्या आहेत ह्या नको आहेत. सूट सबसिडीचं नाही काम, आम्हाला हवे कामाचे दाम, ही भूमिका आमची आहे आणि त्या पद्धतीने आम्ही बांधतोय. आम्हाला फक्त शेती मालाला भाव आम्हाला ठरवू द्या. आम्ही उत्पादन आमचं आहे ना, उत्पादक कोण आहोत? शेतकरी आहे. आम्ही आहोत. मग आमच्या मालाचा भाव आम्हाला ठरवू द्या. तुमचा फक्त हस्तक्षेप काढून घ्या, आम्हाला काही नको. मटणाच्या भावात 700-800 रुपये गेले, त्याच्यात हस्तक्षेप आहे का? चिकनचे बाजार आहेत, काय मसाल्याचे बाजार आहेत, ते MRP कोण ठरवतोय? उद्योजक ठरवतोय. शेतकरी हाला उद्योजकाचा दर्जा देऊन मालाला भाव ठरवण्याचा अधिकार आम्हाला द्या. विषय साधा आहे, एका वळीत आणि सोपा आहे. फक्त सरकारने बाजूला व्हावं यात. म्हणजे एकीकडे सोन्याचे भाव वाढत आहेत, हो, पण सोन्यासारखं जे उत्पादन आहे त्याचे भाव कमी होतात नाही का? ते फार चुकीचं वाटतं नाही. 1984 साली 1 क्विंटल कापूस विकला तर 1 तोळ सोनं येत होतं. आता आज 7,000 रुपये क्विंटल कापूस आहे, तोही विकत नाही, घरात आहे. 6, 7, 5 आहे. आज 65-70 हजार रुपये सोनं आहे. म्हणजे एक काळ असा होता की 1 क्विंटल कापूस विकला तर 1 तोळा सोनं यायचं. 1984 पर्यंत 100%. आता नाही हे करत असं नाही का? एक तर जो भाव आहे तो परवडत नाही, कापूस घरामध्येच आहे, हो, आणि सोनं खरेदी करायचं म्हटलं तर ते परवडणार नाही. नाही. म्हणजे एकूणच काय की कोंडीत सापडला शेतकरी नाही का? आणि मग ही कोंडी फोडायची असेल तर निश्चितपणे आपल्यासारखे जे काही लोक आहेत जे की शेतकरी आणि शेतमजुरांचं गोरगरिबांचं नेतृत्व करतात, आणि मग त्यांना न्याय भेटला पाहिजे भूमिका असते नाही का? पाहिलंय आपण की वैद्यकीय क्षेत्रामध्ये सगळं बरं चाललं होतं खरं तर नाही का? अगदी खूप पैसाही कमवता आला असता, परंतु पैसा, सुख, समृद्धी याला बाजूला ठेवलं, आणि मूळ पिंड काय आपला तर लोकांची, गोरगरिबांची, शेतकरी शेतमजुरांची आपल्याला सेवा करायची आहे. आणि हाच सेवाभाव समोर ठेवून चालू असलेला दवाखाना बंद केला, आणि आता पूर्ण वेळ शेतकरी संघटनेच्या माध्यमातून बीड जिल्हा अध्यक्ष या नात्याने जिल्हाभर फिरतायत, लोकांसाठी भांडतायत, लोकांना न्याय देण्यासाठी लढा करतायत. मला असं वाटतं की अशी माणसं जोपर्यंत आहेत तोपर्यंत लोकांच्या आशा जिवंत आहेत नाही का? कारण कोणीतरी लागतं बोलणारं. निश्चितपणे ही मुलाखत तुम्हाला आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 1 महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.